इतकी छान अशी ही सॉफ्ट झाली म्हणजे असं कडकही नाही, इझिली अशी तुम्ही बघू शकाल की ती आरामात ही तुटल्या गेली. नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या बनवतो आणि त्या वड्या अशा असतात की मग त्या कुठेतरी आपण प्रवासाला गेलो तर आपल्या बरोबरीने असतात. काहीतरी गोड खायची इच्छा झाली तर तोंडात टाकायला असतं डब्यामध्ये. असा हा गोडाचा प्रकार आहे, सगळ्यांना आवडतो. मध्यंतरी काय झालं की एक किस्सा घडला. तो किस्सा घडल्यामुळे आजचा हा पदार्थ तुमच्यासमोर आहे. तो किस्सा काय? मी नंतर सांगेन. पण आत्ता आपण एपिसोडला सुरुवात करू. आपण करूयात गूळ घातलेली खोबऱ्याची बर्फी. सगळ्यात पहिले यामध्ये आपण नारळाचं तेल, खोबऱ्याचं तेल घेतोय. हे खोबऱ्याचं तेल आपल्याला माऊली कच्ची घाणीचं तेल यांनी पाठवलंय. याला छान परतून घेऊ आपण. आणि याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं. कित्येक जण यामध्ये तूप घालतात, पण तुपाने काय होतं की तुपाचा एक वेगळा स्वाद असतो. नारळाचा, कच्च्या नारळाचा म्हणजे ओल्या नारळाचा हा एक वेगळा स्वाद असतो आणि तो आपल्याला तसाच ठेवायचा आहे. आणि ओलं नारळ, त्यानंतर गूळ आणि जायफळ असं हे छान कॉम्बिनेशन आहे. आणि एक वाटी जवळपास ओलं नारळ घेतलं तर आपण पाऊण वाटी यामध्ये गूळ घालतोय आणि गुळाबरोबरच अगदी पाव चमच्याच्या कमी थोडं मीठ, जायफळ आणि हे पुन्हा छान आता मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघत असाल याला तेल सुटायला लागलाय आणि गोळा व्हायला लागला. हे वड्या थापण्यापूर्वी या ट्रेला आपण व्हेजिटेबल ऑइल लावायचं आहे. तूप किंवा खोबरेलचं तेल नाही, कारण ते काय होईल, थंड असल्यामुळे गोळा होईल आणि वडी आपली सुटणार नाही. या तेलामुळे वडी सुटेल. आता बघा, हे जे तेल तुम्हाला दिसतं ना, या तेलामुळे ही वडी जी आहे ती मऊ होईल. आपण हिला कापून घेऊ आणि गरम असतानाच यामध्ये आपण मार्किंग करून घेऊ. आणि ही एक बाजू मी सोडतोय की वडी काढण्यासाठी आपल्याला हा भाग काढता येईल आणि मग वडी अगदी इझिली निघेल. आता याला एक 5 ते 6 तास थंड होऊ देऊ. या वड्या छान थंड अशा झालेल्या आहेत आणि थंडपेक्षा याच्यात एक खासियत मला अशी समजली की काही वड्या खुटखुटीत होतात, पण या नरम झाल्या म्हणजे इझिली आपण चावू शकतो. तर ह्याचं कारण असं आहे की जर तुम्ही खूप ओव्हरकुक जर ते केलं तर असं खटखटीत म्हणजे असं कडक होतं. आणि दुसरी गोष्ट, आता आपण ह्याला सोडून घेऊ आणि काढू. आता हा जो चकचकीतपणा तुम्हाला दिसतो हा तेलाचा आहे, म्हणजे आपण व्हेजिटेबल ऑइल जे त्याच्यामध्ये घातलं त्यामुळे हा आलेला आहे. आणि समजा जर आपण याला तूप घातलं असतं किंवा पुन्हा आपण खोबऱ्याचं तेल जर वापरलं असतं तर मात्र गडबड होती. इतकी छान अशी ही सॉफ्ट झाली म्हणजे जास्त कडकही नाही, इझिली अशी तुम्ही बघू शकाल की ती आरामात ही तुटल्या गेली. ही बघा.
अप्रतिम चव. म्हणजे मी मागाशी म्हटलं तुम्हाला, की बाबा जायफळ, नारळ या दोघांची जी काय एक चव असते ती वेगळी असते आणि कुठलंही दूध बाकी काही घालू नका. 2च गोष्टी व्यवस्थित ठेवा. ओलं नारळ आणि गूळ. नक्की करा आणि केल्यानंतर एकटे खाऊ नका. सोबत मिळून मिसळून खा. बाजूच्या घरात पाठवा डब्यात भरून. पाठवाल ना? पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि माझी आठवण अर्थात येतेच तुम्हाला.